महाराजांना त्रिवार मानाचा मुद्रा करून पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मधना सर्वांचं सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। शुभम सोलकरने जर झेल पकडला तर 2 झेल पकडले तर घारू शेट यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज। आणि जाऊया मैदानाच्या दिशेनं। विकेटच्या मागे प्रज्योतच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय। संघाचे पुरस्कर्ते आहेत, संघाचे संघनायक आहेत, जबाबदारी घेऊन इथून खेळ करावा लागेल कारण पहिल्या मॅच मध्ये नक्कीच परास्त झाले आहेत। विजय गरजेचा आहे आणि त्या इच्छेने आणि त्या जोमाने इथून 3 चौकारांसाठी लगातारचे 1000 रुपयाचं कॅश प्राइज। रोहन मोरे शुभम सोनावणे यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल। आणि 2 झेलसाठी घारुशेट रायडर्स यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल। जाऊया मैदानाच्या दिशेनं। मॅच नंबर 9 आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। इथून झेल मात्र धरणीला दान झाला। अगदी विकेटच्या मागून थोडीशी नाराजी पाहायला मिळते प्रज्योतच्या माध्यमातून। चांगला चेंडू पाहायला मिळेल। डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हर्स झाला। परी पॉवर हिटर्स प्रथमतः फलंदाजी करत असताना पुढे सरसावले आहे। दिशा दिले त्या ठिकाणी किरणला आपण पाहू शकाल। अवघी एकच धावफलकावरती जोडली जाईल। सांघिक धावसंख्या पोहोचेल 5 या आकड्यावरती। आणि पहिल्या मॅच मध्ये देखील अजित यांनी 5 धावा खर्च केल्या होत्या। अजित यांनी चांगली गोलंदाजी पहिल्या मॅच मध्ये देखील केली होती आणि या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी केली आहे। परंतु पहिल्या मॅचचा विचार केला तर 2 षटकामध्ये तदनंतरच्या 21 धावा आल्या होत्या। आणि आता पाहूया या मॅच मध्ये या 2 षटकामध्ये परी पॉवर हिटर्स कशा पद्धतीने फलंदाजी करणार। 3 चौकारांसाठी 2000 रुपये डॅनी साठी फक्त असतील। स्वप्नील जंगम, रणजित थोडस गचाळ क्षेत्ररक्षण लॉंग ऑफला आपण पाहिलं। 2 धावींची सांगता दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून केली जाते आणि 2 धावेच्या बरोबरीने फलकावरती 7 धावा डॅनी साठी फक्त पारितोषिक आहे। आणि निमेश साठी देखील 2000। हा खराब क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचे प्रयत्न परंतु डॅनी ज्याच्यावर पैशांची बरसात केली होती तो फलंदाज बाद झालाय। करण सविते नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर झाले आहेत। हा फटका चांगला आहे। पुष्करची खराब क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल। अगदी मागच्या ओव्हर मध्ये देखील आपण पुष्करच्या माध्यमातून खराब क्षेत्ररक्षण पाहिलं होतं आणि यावेळेस देखील खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय। चेंडू मात्र सीमारेषे पलीकडे निमेशच्या बॅट मधनं आलाय चौकार। बॉल 4 चेंडूचा खेळ समाप्त। 13 धावा 2 चेंडू बाकी आहेत अजूनही। नो प्लस 1-2 धावा पुन्हा एकदा जोडल्या जातील। खराब गोलंदाजी म्हणावी लागेल कारण अजित यांनी चांगली गोलंदाजी केली होती
परंतु या षटकामध्ये स्वप्नील यांची खराब गोलंदाजी आणि खराब क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळत आहे. इथून मात्र खराब फटका करणचा. हर्षल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. दिशा दिली डिक्लेअर झोन मध्ये. हर्षल यांच्या बॅट मधनं एक सिंगल धाव एकवटली जायला ना 16 धावा फलकावरती. 2 षटकांचा इथून खेळ समाप्त झाला. या षटकाचा विचार केला तर स्वप्नीलने 11 धावा खर्च केल्या. आरडी बॉय टीम साठी एक महत्वाचा सामना आहे. पहिला मॅच गमावली आहे आणि मॅच जिंकणं गरजेचं असेल. या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल आणि डिक्लेअर झोन मध्ये चेंडू फक्त एकच जाऊ. चला बॉलची पूर्तता लगेचच मैदानाच्या आतमध्ये आपण करायची आहे. चला बॉलची पूर्तता करायची आहे मैदानाच्या आतमध्ये लगेचच. सतरा धावा फलकावरती. किरण पवार गोलंदाजी मार्क वरती. निमेश मोहिते यांनी मात्र चेंडूची दिशा हेरली. त्यांनी ओळखलं की लेग स्टंपला चेंडू आहे. वाईट धाव खरा फटका निमेश मोहिते. चला पंचांचा निर्णय अंतिम असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. 18 धावा जोडल्या जातील. एक धाव जोडली ना. 17 झाले ना. 17 झाला ना. 17 आणि 1 18. आणि 18 19 19. चला ऑफिशियल पंचांवरती कुणीही दडपण टाकू नये. परंतु इथून फलंदाज बाद. पुनरावृत्ती केली निमेश यांनी आणि चेंडू मात्र आउट ऑफ द पार्क. फलंदाज बाद झाले. दोन चेंडू विकेट. 4 प्रज्योत 4 विकेट. टाप केलाय चेंडूला सीमारेषे पलीकडे. पुष्करच्या माध्यमातून खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. अगदी खराब क्षेत्ररक्षण. स्वतःवरती देखील नाराज आहेत. आपण पाहू शकाल रिप्ले मध्ये कसं खराब क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. अगदी खराब क्षेत्ररक्षण. पहिल्याच बॉलवरती मात्र चौकार आपण पाहू शकाल. फलंदाज आहेत अनिलच्या बॅटमधला. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी असेल. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हर्स झाला. 24 धावा फलकावरती. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असेल या पहिल्या सत्रामध्ये. इथून मात्र विकेटचं पतन. चांगली पद्धतीची गोलंदाजी म्हणावे लागेल. ही पहिली इनिंग समाप्त झाल्यानंतर घारुशेठ रायडर्स आणि मोरे सरकार मॅच नंबर 10 आपल्याला पाहायला मिळेल. मॅच नंबर 10 आपल्याला पाहायला मिळेल. ही इनिंग कंप्लीट झाल्यानंतर लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे मोरे सरकार आणि घारुशेठ रायडर्स. 25 धावा आणि 26 धावेची गरज आहे. चला घारुशेठ रायडर्स आपण देखील आपला मान सन्मान स्वीकारण्यासाठी मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे आणि नाणेफेक सुद्धा करून घ्यायची आहे.
आणि घारुशेठ रायडर्स आपण मान सन्मान स्वीकारण्यासाठी मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. तानाजी कडू यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते घारुशेठ रायडर्स यांचा शुभ सन्मान केला जाईल. घारुशेठ रायडरचे संघ महाराज नितीश बाचल यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय. तानाजी कडू लेजंड प्लेयर आपल्या गुंडगे गावचे एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती पाहतोय. घारुशेठ रायडर्स निलेश बाचल यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय. हॅलो 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 मला म्हणाली अशी दीड कांड्यावर आली, अशी दीड कांड्यावर आली माझ्या जीवाची. चे संघ मालक रवी सविते आपण आपला मान सन्मान स्वीकारण्यासाठी मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. राहिल शेख साहेबांच्या शुभ हस्ते आज शुभ सन्मान केला जाईल. RS फायटर्स रवी सविते आपण या मुख्य व्यासपीठावरती कॅमेरामॅनला विनंती आहे की आपण कॅमेरा मुख्य व्यासपीठावरती फिरवायचा आहे. धन्यवाद दादा. RS फायटर संघाचे पॅकर रवी सविते साहेबांचा देखील या मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जातो. राहिल शेख यांच्या शुभ हस्ते आज शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. इथून मात्र विकेटच्या मागे चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल. धाव मिळत नाहीये. दहावी मॅच आहे ना दादा, अजून 7 असतील. ही 10वी नाही, याच्यानंतर 10वी असेल. 9वी चालू आहे. मॅच नंबर 9 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. परी पॉवर हिटर्स आणि RD बॉईज या टीमच्या माध्यमातून चालू सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावा. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती अवघ्याने अवघ्या 4 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 12 चेंडू आणि 22ची गरज आहे इथून. वाईट चेंडू. चला ऑफिशियल पंच आहेत. चला चला परी पॉवर हिटर्स चला. तरी पण नो बॉल आहे. चल काय बोलतो नो बॉल त्या अंपर काय ढवल्या मग ह्याला काय सांगितलं बोलतोय. तरी पण नो बॉल आहे. ए असेन असेन. चला बाहेरून आवाज येऊ नका. चला ऑफिशियल पंच आपण चर्चा करायची आहे आणि निर्णय आपल्यापर्यंत कळवायचे आहेत. चला बाहेरून कुणी आवाज देऊ नका. ऑफिशियल पंच निर्णय कळवतील. चला चला आपण बाहेर यायचं आहे. प्रतीक आपण सुद्धा बाहेर यायचं आहे. ऑफिशियल चला या या या.
ऑफिशियल निर्णय देतील तो अंतिम निर्णय असेल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. चला एक धाव जोडायची आहे. नो नो फलंदाज बाद झाले आहेत. 5 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. शुभम नवीन फलंदाज. चला शुभम साठी 3 चौकारांसाठी घारुशेठ रायडर्स यांच्या माध्यमातून 300 रुपयाचं कॅश प्राइज असेल. घारुशेठ रायडर्स मागच्या वर्षी काय अफरातीम फलंदाजी केली होती या फलंदाजाने. चला शुभम साठी 300 रुपयाचं कॅश प्राइज आहे. मागच्या वर्षी देखील चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपण पाहिला होता. अगदी ताकदवर फटके खेळण्यात माहिर असलेला फलंदाज आहे. शुभमकडे ती क्षमता आहे, कुठल्याही क्षणी मॅच फिरवण्याची ताकद आहे. आणि घारुशेठ रायडर्स रणजितचा हा फटका अगदी बॅकफुटला गेले, टॅप केला चेंडूला. अवघी एकच धाव. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हर्स झाला. हा ताकदवर फटका आहे. 1 धाव फक्त आणि फक्त एकच धाव. इथून थोडाशी हुलकावणी देण्याचा प्रयत्न रणजित यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त. 1 धाव पूर्ण. अवघी एकच धाव एकवटली जाईल. 11 धावा फलकावरती जोडल्या जातील. 6 चेंडू आणि इथून मात्र 15ची गरज असेल. ही मॅच समाप्त झाल्यानंतर घारुशेठ रायडर्स आणि मोरे सरकार आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. डेट चेंडू असेल. सहा चेंडू आणि 15ची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती हर्षल आहेत. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावीसाठी प्रयत्न होत नाहीयेत. अवघी एकच धाव सोडली जाईल. इथून मात्र फलंदाज बाद झाले. 4 चेंडू आणि इथून मात्र 14 धावींची गरज आहे. चांगली गोलंदाजी हर्षलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. परी पॉवर हिटर्स टीम एका चांगल्या स्थितीमध्ये. डिक्लेअर झोन मध्ये 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. मॅच नंबर 9 मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कार्पेटच्या मदतीने चांगला फटका. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल.
डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स झाला. या दरम्यान 2 धावा देखील टीमला प्राप्त होतील. बॅकफूट पंच टॅप 2 धावा. यानंतर